धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात आलं। उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी आता आत्महत्येचा प्रयत्न केला। झाडावरती चढत आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला तर कर्जमाफी द्या आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशी या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। तर या उपोषणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहूया। धाराशिवमध्ये गेली 2 तासापासून शेतकऱ्याचं मोठं आंदोलन चालू आहे। एकीकडे तुम्ही पाहू शकता की या जिल्हाधिकारी प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वारावर काही शेतकरी चालले होते आणि त्याच बाजूला एक महिलाही आपल्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न करत होती। आणि गेली 4 दिवसापासून अमोल जाधव आणि मंदाकिनी बारकुला यांचं उपोषण चालू असल्यानं या ठिकाणी मोठा आज तणाव निर्माण झाला। पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त आहे आणि शेतकऱ्याची प्रमुख मागणी आहे की पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी 50,000 रुपये मदत करा, शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करा आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला प्रत्येकी 10 लाखाची मदत करा। यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून शेतकरी इथं एकत्र आले होते आणि गेली 2 तासापासून इथं तणावाची परिस्थिती आहे। मात्र जिल्हाधिकारी असतील, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील, यांनी शेतकऱ्याची समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांनी मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल त्यानंतर आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार असल्याची भूमिका स्पष्ट केली। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।